गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण जात आहोत एका मस्त निसर्गरम्य ठिकाणी. आमच्या बाबांचा आज बर्थडे आहे, तो सेलिब्रेट करण्यासाठी. तिथे माझे सगळे फॅमिली मेंबर्स येणार आहेत आणि आपण सगळे मिळून पाहूयात ते ठिकाण. ते आहे वी ग्रो फार्म. चला तर बघूयात आपण वी ग्रो फार्म. हा त्यांचा एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये गेलं की तुम्हाला भली मोठी अशी पार्किंग एरिया भेटेल. तिथे त्यांनी मस्त झाडांनी वगैरे सजवले आहेत. हे आहे खायच्या पानांचा वेल लावलेला आहे. इथे तुमचे कार पार्किंग होऊ शकतात. तुम्ही 5 ते 6 गाड्या आरामशीर इकडे पार्क करू शकता. आम्ही इथे जवळजवळ आले होतो तेव्हा 4 गाड्या आणि पुढे 2 राहू शकतात, असे 6 गाड्या पार्किंग करू शकतो. इथेही जागा आहे. नंतर चला बघूया ह्यांनी अजून काय काय केलेलं आहे. हे मस्त डेकोरेट केलेलं आहे. एंट्रन्सला एंट्री केल्या केल्या तुम्हाला हे असं फोटोजेनिक लुकसाठी दिसेल. नंतर हा छोटासा प्लेग्राऊंड एरिया केला आहे, जिथे तुमची मुले मस्त पाळणा, घसरगुंडी छानपैकी खेळून त्यांचा आनंद घेऊ शकतात. इथे पोरांनाही खूप मजा येईल, त्याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. नंतर चला पुढे बघूया अजून काय काय दिलेलं आहे त्यांनी. पुढे आहे त्यांच्या इथे आपण चाललो आहोत तो आहे त्यांचा जेवणाची जागा आहे. तिथे आपण बसून जेवण करू शकतो. कॅन्टीन टाईप केलेलं आहे, छोटंसं बट सुंदर आहे आणि क्लीन आहे. हा कॅन्टीन एरिया आहे. चला आता आपण जाऊयात रूम्सकडे. आणि इकडे टोटल 5 रूम ठेवलेल्या आहेत. 5 रूममध्ये जागा वगैरे खूप म्हणजे स्पेशियस आहे आणि त्याला थोडासा टेंट टाईप लुक दिलेला आहे. सो ते दिसायला पण खूप छान दिसतं आणि ग्लासमध्ये आहेत कॉटेजेस. सो ते तुम्हाला बघायला भेटेल. बघा, रूममध्ये एंटर करता करता तुम्हाला हा भला मोठा बेड भेटेल. नंतर टी व्ही आहे. देन छोटंसं त्यांनी रोज वगैरे ठेवायला एक छोटंसं कबर्ड टाईप दिलेलं आहे. देन वॉशरूम, मोठं वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये गरम पाणी वगैरे येतं आणि क्लीन आहे मेन. सो त्यामुळे एका रूममध्ये 4 जण तरी राहू शकतात. खाली ते तुम्हाला लागतील तसे गाद्यांची अरेंजमेंट करून देतात. सो चला, हा आहे होता एक रूम. इथे आहे सेकंड रूम. हा आहे सेकंड रूम आणि इकडे त्यांचे हे आहेत बाकी 3 रूम. सगळे रूम मस्त क्लीन आणि स्पेशियस आहेत, जिथे तुम्ही मस्त सगळे फॅमिली 30 जणांचा ग्रुप राहू शकतो आरामशीर. सो चला पुढे आपण जाऊयात. इथे लहान मुलांना बसायला, बसून मस्त खेळायला आहे केलेलं, जिथे आपण बसून आराम करू शकतो आणि मस्त सिनरीचा एन्जॉयमेंट घेऊ शकतो. हे छोटे छोटे असे त्यांनी शेड्स केलेले आहेत, जिथे आपण चहा नाश्ता वगैरे करायला बसू शकतो. ते इथेही तुम्हाला ब्रेकफास्ट सर्व करू शकतात. इथे बसलं तर एवढं शांत आणि मस्त वाटत होतं ना. मस्त थंडी, पाण्याचा आनंद घेत घेत आपण इथे चहा कॉफी एन्जॉय करू शकतो. पाठी जो व्ह्यू बघताय ना, तो गाडेश्वर डॅमचा व्ह्यू आहे. चला तर मग आता आपण जाऊया मस्त झुल्यावर बसण्यासाठी. पाऊस पडत होता आणि झोकावर बसून आनंद घ्यायला एवढा मस्त वाटत होता ना. खूपच छान वातावरण वाटत होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून इकडे खूप एन्जॉयमेंट केले. चला आता तुम्हाला दाखवते मी स्विमिंग पूल एरिया. इथे आहे रेन डान्स, बट पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्ही रेन डान्स नाही यूज केला. हा आहे स्विमिंग पूल
जिथे एक साईडला मोठ्या माणसांसाठी आहे. चला मित्रांनो, आता जाऊया हॉलकडे. इथे यांनी एक छोटं वॉशरूम दिलेलं आहे हॉलच्या बाजूलाच, आणि हॉलच्या बाहेर एक अंगण आहे. आता हॉल बघूयात आपण. हा स्पेशियस हॉल आहे जिथे तुम्ही तुमची इथे गेम्स ठेवलेले आहेत. तुम्हाला कॅरम आहे, देन लुडो आहे, कॅट आहे, सगळे गेम आहेत लहान मुलांसाठी. एक टी व्ही दिलेला आहे, छोटासा AC आहे. हा असा मोठा हॉल आहे. आणि हॉलच्या बाहेर बघाल तर हा अंगण आहे, आणि इथे एक मस्त बसण्यासाठी प्लेस केलेली आहे जिथे तुम्हाला छोटा स्काय व्ह्यू सिनेमा दिसतो आहे. तिथे तुम्ही मूवी लावून मस्त एन्जॉय करू शकता, आणि लहान मुले बसून मस्त खेळू शकतात. जेवण इथलं खूप सुंदर आहे. वडापाव पण आणि कांदा भजी एकदम टेस्टी आहेत. एकदा तरी व्हिजिट करा या फार्मला. खूप सुंदर फार्म